माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे तेच नाव या अर्थसूर्याने भारताला जागतिकीकरण दिलं आणि या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त अर्थकारणातच नाही तर समाजकारणात राजकारणात सुद्धा अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले होते। 24 जुलै 1991 साली भारताचे तेव्हाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचं हे धोरण स्वीकारलं होतं आणि एक नवीन इतिहासच घडवला होता। जर आज भारताचा इतिहास नव्यानं लिहिला जायचा असेल तर 1991 पूर्वीचा भारत आणि 1991 नंतरचा भारत असे नक्कीच दोन सरळ भाग करता येतील आणि या जागतिकीकरणाचा अभ्यास करता येईल। अर्थक्रांतीचं जनक म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि हीच अर्थक्रांती म्हणजेच जागतिकीकरण होतं, ज्याने आज भारताला संपूर्ण जगभरात नावलौकिक मिळवून दिलाय। हे अखेरचे क्षण आपण पाहतोय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे यावेळी सुद्धा त्यांची आकृती पाहिली तर तीच साधारण पेहरावा त्यांचा दिसतोय आपल्याला। पांढरा सदरा आणि निळी पगडी, अगदी निळी पगडी म्हणजे दुरून जरी पाहिली ही सावली किंवा हा आकार तरी कुणीही ओळखेल की हे डॉक्टर मनमोहन सिंग आहेत आणि अशी ही त्यांची आकृती आज त्यांना निरोप देतानाही अगदी तशीच आहे। निळी पगडी त्यांनी परिधान केली आहे, पांढरा सदरा आहे आणि त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय। आपल्या धाडसासाठी आणि रिस्क घेण्याच्या त्यांच्या या गोष्टीसाठी त्यांना नेहमीच ओळखलं जाईल, कारण की त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक महत्त्वाचे धाडसी निर्णय त्यांनी घेतले तेच आपल्याला पाहावं लागतं आणि हे घेताना खूप विरोधही झाला तरी सुद्धा त्यांनी विरोध पत्कारला, टीका टिप्पणीचे धनी ते झाले, परंतु भारताच्या विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या जनजीवन त्याचा स्तर वाढवण्यासाठी नेहमीच त्यांनी काम करत राहिलं। त्यांनी मौन पाळलं, पण त्यांचं हे मौन हजार उत्तरांपेक्षाही चांगलं आहे असं त्यांचं नेहमीच म्हणणं होतं। आयुष्य कधीच विरोधाभासांपासून मुक्त नसतं असंही ते म्हणायचे आणि जर कधी प्रगती करायची असेल, चांगले बदल समाजात घडवून आणायचे असेल तर त्यासाठी नेहमीच वाव असतो असंही त्यांचं म्हणणं होतं। अगदी आणीबाणीच्या प्रसंगी अनेक विरोध पचवून त्यांनी जागतिकीकरण हे धोरण राबवलं होतं आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची नौका जी आहे ती दलदलीतून बाहेर काढली होती। आज भारत
जागतिकीकरणाची जी काही बरी वाईट फळं साधतोय त्याचं पूर्ण श्रेय थोड़ा सा